पुण्यात कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळीनं मध्यरात्री गोळीबार केला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या फायरिंगमध्ये प्रकाश धुमाळ जखमी झाला. पोलिसांनी टोळीतील 4 जणांना अटक करून इतरांचा शोध सुरू केला आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना झाल्याचं उघडकीस आलंय. मध्यरात्री पुण्यातील कोथरूडमध्ये गुंड निलेश घायवळ टोळीतील 5 जणांनी गोळीबार केला. एका व्यक्तीवर किरकोळ कारणावरून गोळीबार करण्यात आलाय. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी गोळीबार प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. एक फायरिंगची इन्सिडेंट घडलेला आहे. यातील जो जोखमी आहे, ज्याला ती गोळी लागलेली आहे, तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती आहे. मूळचा राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे. तो या ठिकाणी ब्ल्यू चिप नावाची कंपनी कोथरूडमध्ये त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते. काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी खेड शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे, त्या ठिकाणी पार्टी करून आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कोथरूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी ते थांबले होते. त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत, म्हणजे संशयित आरोपी, त्यांनी 2 मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले. टोळी आहे घायवळ गँग नावाची, निलेश घायवळ त्याचे सर्व साथीदार, ह्या गँगचे सर्व मेंबर आहेत याच्यामध्ये.